पुढची बातमी आहे पुण्यातून। पुणे जिल्ह्यातील नसरापूरमध्ये एका चिमुकलीवर जो पाशवी अत्याचार झालेला होता, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता आणि यातला जो काही नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ही सगळ्यांकडून करण्यात येत होती आणि यासाठीच पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपासाची चक्र फिरवून मोठी कामगिरी बजावली। पोलिसांनी घटनेच्या अवघ्या 15 दिवसांच्या आत पुणे न्यायालयात तब्बल 1100 पानांचं दोषारोप पत्र दाखल केलं। या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार असून दररोज जलद गतीने हा खटला चालवला जाणार आहे। आरोपी भीमराव कांबळे कायद्याच्या कचाट्यातून सुटून न देण्यासाठी पोलिसांनी शास्त्रीय आणि तांत्रिक पुराव्यांची मोठी साखळी ही कोर्टासमोर सादर केली आहे। दरम्यान पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केलेले आहे या आरोपपत्रामध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊया। घटनाक्रमाचा पंचनामा, सीसीटीव्हीचं चित्रीकरण आणि तांत्रिक पुरावे याशिवाय 50हून अधिक साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले। आरोपी चिमुरडीला घेऊन जात असताना ज्यांनी पाहिलं त्या मुलांचे जबाब, शवविच्छेदन अहवाल, DNA अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल, आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी,